नमस्कार, वेलकम टू ऑल. जय सेवालाल. आज आपण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मागच्या काळामध्ये गाजत असलेल्या आरक्षण मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत. सर्वांचं या ठिकाणी स्वागत. मित्रहो, जेव्हा आपण पाहतो आहोत महाराष्ट्रामध्ये अनेक आंदोलन, अनेक निदर्शने, अनेक सत्याग्रह हे आरक्षणाला घेऊन चालू आहेत. त्यामुळे समाजामध्ये काम करणारे काही समाज बांधव असतील, समाजामध्ये काम करणारे आरक्षणावरचे काही अभ्यासक असतील, समाजामध्ये काम करणारे काही चळवळी चालवणारे असतील, यांचे अनेक वेळा फोन आले आणि त्यांनी विनंती केली की सर, तुम्ही आरक्षणाविषयी कायदेशीर प्रक्रिया कशी असते याविषयी थोडंसं आम्हाला सांगा. म्हणून मी आज तुमच्यासोबत या ठिकाणी चर्चा करण्यासाठी आलेलो आहे. आणि एसटी मध्ये एखाद्या समाजाला किंवा एखाद्या समूहाला जर एसटी मध्ये समावेश करायचा असेल तर त्याच्यासाठी काय प्रक्रिया आहे याविषयी आपण चर्चा करणार आहोत. पण तत्पूर्वी आपण थोडीशी पार्श्वभूमी बघूया प्रत्यक्ष प्रक्रिया बघण्याच्या आधी, की हे एसटी आरक्षण आलं कसं. एसटी आरक्षण आलं कसं हे जर बघायचं असेल तर त्या ठिकाणी प्रचलित असणारं 10-10 वर्षामध्ये जे रिफॉर्म कायदे यायचे त्याची थोडीशी आपल्याला चर्चा करावी लागेल. थोडंसं खूप मागे न जाता आपण 1909च्या कायद्यापासून बघूया. 1909चा कायदा म्हणजे मार्ले आणि मिंटोचा सुधारणा कायदा. मार्ले आणि मिंटोचा सुधारणा कायदा जो आहे, या कायद्यामध्ये मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ असावं अशा प्रकारची प्रोव्हिजन होती. म्हणजे इथे प्रत्यक्ष सामाजिक आरक्षणाचा विषय जरी नसेल तरी या ठिकाणी मार्ले आणि मिंटोच्या सुधारणा कायद्यामध्ये कुठेतरी आरक्षणाला सुरुवात झाली होती. मग पुढचा 1909 10 वर्षाने म्हणजे 1919चा कायदा. याला काय असायचं, कायदा करायचा असेल तर त्याच्या कायद्यावर अभ्यास करण्यासाठी त्याच्या आधी कमिशन स्थापन केलं जायचं आणि याच्यासाठी झाला साऊथ ब्युरो कमिशन स्थापन करण्यात आलं होतं 1915 मध्ये. 1919च्या कायद्यासाठी 1915 मध्ये साऊथ ब्युरो कमिशन त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलं. साऊथ ब्युरो कमिशनच्या रिकमेंडेशन वरून या ठिकाणी 1919 मध्ये हा कायदा आला. आता 1919 मध्ये जो कायदा आला याच्यानंतर 1929 मध्ये पुढचा कायदा येणे अभिप्रेत होतं आणि त्याच्यासाठी या ठिकाणी सायमन कमिशनची स्थापना झाली 1927 ला. 1929 ला कायदा येणार आहे याच्यासाठी 1927 ला सायमन कमिशन स्थापन झालं. आता सायमन कमिशन स्थापन होण्यामागचं एक कारण आता नवीनच तुम्ही ऐकलं असेल बहुतेक बऱ्याच लोकांनी. तर हा कायदा या ठिकाणी आला. पण तुम्हाला माहितच आहे की सायमन कमिशनला त्यावेळेस प्रचंड विरोध झाला. सायमन कमिशनला विरोध होण्याची अनेक कारणं आहेत, पण त्याच्यापैकी आता आपण त्याच्यावर कदाचित एखाद्या वेळेस चर्चा करू. आता सायमन कमिशनला विरोध झाला आणि सायमन कमिशन परत गेलं. सायमन कमिशन परत गेल्याच्या नंतर 1929 चा जो कायदा अभिप्रेत होता तो आलाच नाही. आता हा कायदा जो आला नाही, या कायद्यामध्ये आपलं जे आज चर्चा करत आहोत एससी आणि एसटीचं आरक्षण त्याविषयीच थोडंसं होतं. पण त्या ठिकाणी त्याला नाव होतं DC1 अँड DC2. डिप्रेस क्लास 1 आणि डिप्रेस क्लास 2. आता हे जे डिप्रेस क्लास 1 आणि डिप्रेस क्लास 2 होतं याच्यावर चर्चा या ठिकाणी 1929च्या कायद्यात होणार होती, पण सायमन कमिशनला विरोध झाला आणि ते गेलं आणि ते सुद्धा राहिलं. मग त्या ठिकाणी चर्चा होणे, हे चर्चा होणं राहिल्याच्या नंतर आता 1929 चा नाही आला, मग 1935 चा कायदा. आता तो कसा आला, 1930 ते 1931 च्या दरम्यान जवळपास 3 गोलमेज परिषद झाला इंग्लंडला वगैरे. आता या गोलमेज परिषद मध्ये झालेली चर्चा याची फलश्रुती म्हणून 1935 चा कायदा आला आणि या 1935 च्या कायद्यामध्ये DC1 आणि DC2 यांच्यापासून जन्माला आलं SC आणि ST हे नाव. ओके, लक्षात आलं. हे SC आणि ST या ठिकाणी या ठिकाणी जन्माला आलं. आणि त्यानंतर जसं ही जनगणना जी होती 1931 ची जनगणना सुद्धा 10 वर्षांनी होती. 1971, 81, 91 सॉरी 1871, 1881, 1891 आणि ते आतापर्यंत फक्त मध्ये कुठलं कोविडच्या याच्यामुळे होऊ शकलं नाही. ती जनगणना साधारणतः 15 ते 16 वेळेस काहीतरी आहे. ती जनगणना इथपर्यंत SC आणि ST ची जनगणना झाली. त्याचं यामध्ये पूर्ण SC ST चा अभ्यास झाला. आता हे मागचं सगळं सांगत बसत नाही आपण फक्त SC ST चा या ठिकाणी नाव कसं उदयास आलं आपण ते पाहिलं. ओके, आता थोडेसे पुढे जाऊन चर्चा करूया. आपण चर्चा कुठं करायची, 1950
आपलं भारतीय संविधान 26 जानेवारी 1950 दिवशी अंमलात आलं, आपल्याला लागू झालं. आणि तत्पूर्वी आपण अशी जशी चर्चा केली होती तसं एससी आणि एसटी या ठिकाणी सुरूच झालं होतं. आता एससी आणि एसटी या ठिकाणी अंमलात आल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपलं संविधान लागू झालं आणि केंद्राने सर्व राज्यांकडून एससी आणि एसटीची यादी मागवली. एससी आणि एसटीची यादी सर्व राज्यांनी दिली. ज्यांनी ज्यांनी यादी दिली त्यांना असं आता जसं सांगितलं तसं जनगणनेनुसार हे एससी किती आहेत, एसटी किती आहेत आणि त्यांना त्या ठिकाणी ज्या ज्या सुविधा द्यायच्या ठरलेल्या होत्या त्या सुविधा देण्यात आल्या. ओके, आता एससी आणि एसटीच्या सुविधा या ठिकाणी देण्यात आल्या, पण त्या ठिकाणी 1950 मध्येच संविधान आल्याच्या नंतर संविधान सभेमध्ये सॉरी मोठी चर्चा झाली की ज्यांच्या याद्या आल्या ते एससी एसटी मध्ये अंतर्भाव त्यांचा झाला, पण ज्यांचे नाव आले नाही, ज्यांची यादी आली नाही, त्यांचं कसं करायचं, त्यांचा अंतर्भाव कसा करायचा. वास्तविक पाहता कलम 341 आणि 342 यानुसार महामहिम राष्ट्रपती यांना तो अधिकार घटनेने दिला होता की जे एससी आणि एसटी आहे यांच्याविषयी सगळा निर्णय घ्यायचा. पण सगळा निर्णय घेत असताना सुद्धा काहीतरी मार्गदर्शक तत्वे असावीत म्हणून त्या ठिकाणी 1956 मध्ये लोकूर समिती स्थापन करण्यात आली. 1956 मध्ये लोकूर समिती स्थापन झाली. 1960 मध्ये लोकूर समितीने अहवाल सादर केला, रिकमेंडेशन केले आणि ते 1960 मध्ये केलेले 1965 पासून लागू झाले. आता हे जे आहे अशीच प्रकारची एक समिती 1914 मध्ये स्थापन केली. त्या समितीने 2014 मध्ये आणि 2017 मध्ये त्यांनी रिकमेंडेशन सादर केले. हिमाचल प्रदेशमध्ये 1-2 जाती त्या आपण नवीन एसटीच्या यादीमध्ये त्यानंतर अंतर्भाव सुद्धा करण्यात आले. हे सर्व झालं लोकूर समिती एससी आणि एसटी मध्ये स्थापन एससी किंवा एसटी मध्ये एखाद्या जातीचा जर अंतर्भाव करायचा असेल तर त्यांच्यासाठी कोणते निकष असले पाहिजे, काय असलं पाहिजे हे मार्गदर्शन करण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली. आता ही जी समिती स्थापन झाली या समितीच्या काही निकष या समितीने सांगितले त्यावर आपण थोडीशी चर्चा करूया. हे बघा आपण प्रत्यक्ष प्रक्रिया शेवटी 2 मिनिटात पाहणार आहोत, पण आता ही निकष लोकूर समितीनं काही निकष ठरवले. त्यामधला आहे पहा प्रिमिटिव्ह ट्रेट्स, आदिम लक्षण. आता या ठिकाणी विशेषतः बंजारा समुदायाचाच जर विचार करायचा असेल आपल्याला उदाहरणासाठी, ज्यांची गेल्या काही मागच्या दिवसामध्ये मागणी आहे की आमच्या एसटी मध्ये समावेश करण्यात यावा, तर त्यांचं उदाहरण जर घ्यायचं असेल तर चोखो पूजन नावाची एक पूजा आहे पहा बंजारा समाजामध्ये. चोखो म्हणतात त्याला. त्याचं जे पूजन आहे हे पूजन सृष्टीची देवता जी पंचमहाभूत आपण जे पारंपरिक पद्धतीने म्हणत आहोत त्या पंचमहाभूतांची पूजा या समाजामध्ये केली जाते. ही हा आदिमपणा आहे. त्याच्यानंतर बळी प्रथा, त्याच्यानंतर अंगावर गोंदवणे, खळणे असं म्हणतात ते, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी. त्यानंतर त्यांचे काही अन्न पदार्थ आहेत की जे समाज विकसित समाज आहे त्या विकसित समाजामध्ये ते अन्न पदार्थ आपल्याला दिसत नाहीत, असे अन्न पदार्थ. याच्यावरून ही सगळी आदिम आहेत ही जमात असं आपण ओळखू शकतो. त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते डिस्टिंक्टिव्ह कल्चर, वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती. पुन्हा बंजारा समाजाचे उदाहरण देतो. मुलगा जर जन्माला आला तर त्याच्यात पगला, जळवा, धुंड, वधाई अशी वैशिष्ट्यपूर्ण संस्कार आहेत. या संस्कारावरून ही जमात कशी आदिम आहे हे स्पष्ट करता येतं. त्याच्यानंतर त्यांचे सण उत्सव जे आहे लेंगी, फाग, मेरा हे असे जे उत्सव आहेत हे उत्सव सुद्धा या ठिकाणी ही जमात कशी आदिम आहे हे स्पष्ट करतात. म्हणून या लोकूर समितीने दिलेली आहे की एखाद्या समाजाला, एखाद्या समूहाला जर तुम्हाला एसटी किंवा एसटी मध्ये जर अंतर्भाव करायचा असेल तर तो आदिम असला पाहिजे, तो खरंच आदिवासी असला पाहिजे आणि त्याचे लक्षण तिथे दिसले पाहिजे असं लोकूर समितीने निश्चित केलं. दुसरं आहे त्यांची जी संस्कृती आहे ही डिस्टिंक्टिव्ह असली पाहिजे, वैशिष्ट्यपूर्ण असली पाहिजे, जसं मी उदाहरणासाठी आता तुम्हाला सांगितलं होतं. त्यानंतर तिसरं जिओग्राफिकल आयसोलेशन.
जिओग्राफिकल आयसोलेशन म्हणजे काय, की इतर समाजांपेक्षा ते कुठेतरी आयसोलेट झालेले, कुठेतरी भूभागावर वेगळे राहतात. यांचा वेगळा राहण्याची कुठली तरी एक जागा आहे. प्रस्थापित गावापासून ते दूर जंगलात, दरी, डोंगर अशा ठिकाणी जिथे सामान्य दुसरे त्यांच्या समूहाविषयीचे बाकीच्या दुसऱ्या समूहाचा वावर हा कमी असला पाहिजे. किंवा आता इथे पुन्हा बंजारा समाजाचं जर उदाहरण द्यायचं ठरलं तर बंजारा समाजाचे सगळे तांडे कुठेही जा, आता आता अशा अशा जर जवळ आले असतील तरी गावापासून तुम्हाला अर्धा किलोमीटर का असे ना हे तांडे वेगळे दिसतात. पुन्हा आता थोडस इतर लोकांचं बघून झालं असेल, पण पूर्वी या तांड्यांमध्ये न्याय व्यवस्था त्यांची त्यांची स्वतंत्र असायची. आरोग्याची व्यवस्था, भगत भोपे, हाडावर काम करणारे, पोटावर काम करणारे, पोट दुखत असेल, डोकं दुखत असेल, सायकॅट्रिस्ट त्यांचं एखाद्याच्या डोक्यावर मानसिक याच्यावर ट्रीटमेंट करणारे, हे सगळे त्यांचे वेगळे होते. त्याच्यानंतर तिथले संस्कार, राहणीमानापासून जगण्यापासून सगळ्या गोष्टीचे संस्कार हे त्या त्या गावामध्ये जिओग्राफिकली वेगळे, कुठं दुसरीकडे जाऊन शिकायची गरजच नव्हती त्यांना. हे आहे जिओग्राफिकल आयसोलेशन. खाली वही लोक दिखेंगे वहां पे. लोकूर समितीने सांगितलं, एखाद्या जमातीला, एखाद्या समूहाला जर तुम्हाला अशा प्रकारे एसटी मध्ये जर घ्यायचं असेल तर ते आयसोलेट असले पाहिजे इतर समाजांपेक्षा. त्याच्यानंतर थोडस पुढचं, सायनेस ऑफ कॉन्टॅक्ट. इतर समाजापेक्षा दूर राहिल्या कारणामुळे, इतर समाजाच्या संपर्कात वारंवार न आल्यामुळे त्या इतर समाजाच्या जेव्हा हे संपर्कात जातात तेव्हा शायनेस जाणवतो, त्यावेळेस लाजाळूपणा जाणवतो. बंजारा समाजाच्या स्त्रिया आजही घुंगटा काढून येतात. बंजारा समाजाच्या स्त्रिया आजही गावात कोणी जर आलं, थोडस आई आजी जा म्हटले की ते म्हणतात नाही तूच जाऊन बोल रे बाबा. एखाद्या परक्या माणसासोबत बोलायचं असेल, परक्या व्यक्तीसोबत काही संभाषण करायचं असेल तर एक शक्यतो वयस्कर माणसं असतील, स्त्रिया असतील, ह्या पटकन जाऊन त्यांच्याशी संभाषण आजही करत नाही. हा जो लाजाळूपणा आहे, इतर लोकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्याच्या नंतर हा जो लाजाळूपणा आहे, हा लाजाळूपणा लोकूर समितीने या ठिकाणी मुद्दाम बोललेला आहे की जर हे विकसित असतील तर एकमेकाशी भेटताना बिनदक्कत एकदम बिंदास हे भेटतील. पण हे जर आदिवासी असतील, यांना आपोआपच इतर लोकांपेक्षा आपलं वेगळं वाटतं सगळं. त्यांच्या त्यांच्या समूहामध्ये भले ते बिंदास वागत असतील, पण प्रस्थापित समाज, विकसित समाजामध्ये जेव्हा कॉन्टॅक्ट मध्ये येतात तेव्हा ते लाजतात. आणि हा यांचा जो आहे हा एक मेन गुणधर्म लोकूर समितीने या ठिकाणी सांगितलेला आहे. त्यानंतर लोकूर समितीचं दुसरं एक महत्वाचं आहे की बॅकवर्डनेस. इतर समाजाच्या तुलनेमध्ये हा समाज मागासलेला असला पाहिजे. यांच्याकडे इतर समाजापेक्षा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या यांच्याकडे कमी. आणि मग बॅकवर्डनेस जो आहे या ठिकाणचा, हा जो बॅकवर्डनेस आहे तो बघा, पुन्हा बंजारा समाजाचं उदाहरण देतो. या ठिकाणी त्यांना आज इतर समाजाकडे ऊसाचे कारखाने असतील, पण हे समाज आजही तिथेच ऊसतोड कामगार म्हणून काम करतात. इतर समाजाकडे मोठमोठे बंगले असतील, पण हे लोक तिथं बांधकामाला जातात, माती काम करतात, मजूर म्हणून त्या ठिकाणी काम करताना दिसतात. आणि बहुतांश समाज हा या ठिकाणी भूमिहीन आहे. मग असा जर एखादा समाज असेल की ज्याच्याकडे जास्त जमीन नाही, असा जर समाज असेल ज्याला आजही मजुरी करावी लागते, असा जर समाज असेल की त्याला ऊसतोड करायला जावं लागतंय, बांधकाम करायला जावं लागतंय, अशा प्रकारचा जर मागासलेपणा, बॅकवर्डनेस असेल तर त्या समितीचा नक्कीच एसटी मध्ये समावेश करण्यात यावा, अशा प्रकारे या ठिकाणी लोकूर समितीने शिफारस केलेली आहे. आता आला आपला मुख्य मुद्दा की त्या समितीला असं सगळं जर असेल तर मग त्या समितीला एसटी कॅटेगरीमध्ये टाकण्याची प्रक्रिया काय आहे. ओके, तर आता ही जी प्रक्रिया आता जी मी सांगितलं तशा प्रकारे लोकूर समितीच्या सगळ्या शिफारसी आहे, त्याच्यात हे सगळं जर बसत असेल तर राज्य शासन काय करतं, राज्य शासन शिफारस करतं. नंबर 1, राज्य शासनाने शिफारस केली पाहिजे. राज्य शासन विशिष्ट प्रकारची समिती स्थापन करतं, गठीत करतं, त्या समितीकडून काही मार्गदर्शन मागवतं आणि त्या प्रकारचं शिफारस ते पुढे केंद्राला करतं. मग हे कोणाकोणाकडे जाते ही शिफारस, हे करत असताना हे आदिवासी मंत्रालयाकडे पाठवल्या जातं.
आदिवासी मंत्रालय बघतं खरंच हा समुदाय, हा समाज आदिवासी आहे का? याच्यात लोकूर समितीने जे टाकलेले काही क्रायटेरियाज आहेत, त्या क्रायटेरिया हे फुलफिल करतात. ते जर असेल, इथून पुढे जात हे रजिस्टर्ड जनरल ऑफ इंडिया. रजिस्टर्ड जनरल ऑफ इंडिया मध्ये आपल्या सगळ्या नोंदी असतात. मग या सगळ्या नोंदीचा अभ्यास करत असताना या ज्या गोष्टीची चर्चा होते आहे, जे समितीने पाठवलंय, जे आदिवासी मंत्रालयाने पाठवलं, ही जमात रजिस्टर मध्ये कुठे आहे आणि कुठे नोंद केली गेली पाहिजे, हे पुन्हा मग नंतर जातं एसटी आयोगाकडे, शेड्यूल ट्राईब कमिशन. एसटी आयोगाकडे. एसटी आयोग पुन्हा पाहतं की जे लोकूर समितीचे रिकमेंडेशन आहेत, ते रिकमेंडेशन हे पूर्ण आहे का, हे जमाती हा समूह ते पूर्ण करतो का, हे पूर्ण जर करत असेल तर त्या ठिकाणी पुन्हा एसटी आयोग त्याच्यावर विचार करतो. तिथून गेल्याच्या नंतर ते जातं केंद्र सरकार किंवा मंत्रिमंडळाकडे 5 नंबरला. मंत्रिमंडळाकडे गेलं, मंत्रिमंडळामध्ये यावर चर्चा होते आणि त्या ठिकाणी स्पेशल 1950 ची एसटी ऍक्ट ची ऑर्डर होते. ही झाली. त्याच्यानंतर जसं मी सुरुवातीला म्हणलो होतो की एससी आणि एसटी साठी कलम नंबर 341 आणि 342 मध्ये स्पेशल त्यांना अधिकार दिले महामहिम राष्ट्रपती साहेबांना. ती त्या अधिकाराचा उपयोग प्रत्यक्ष करून या ठिकाणी नंतर राष्ट्रपती महोदय त्या ठिकाणी त्या जमातीला, त्या समूहाला एसटी मध्ये समावेश करण्यात यावं अशा प्रकारचं ऑर्डर केल्या जाते. हे झालं 6वी स्टेप. अशा प्रकारे एखाद्या समुदायाला किंवा जाती जमातीला एसटी मध्ये आपल्याला या प्रक्रियेच्या अंतर्गत टप्प्याटप्प्याने सुरुवातीला समितीची शिफारस होणे, शिफारस झाली की आदिवासी मंत्रालयाकडे जाणे, आदिवासी मंत्रालयाकडून रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाकडे जाणे, तिथून एसटी आयोगाकडे जाणे, तिथून पुन्हा मंत्रिमंडळात जाणे, मंत्रिमंडळावर चर्चा होऊन नंतर ते महामहिम राष्ट्रपतींकडे जाणे आणि नंतर तशा प्रकारची शिफारस होणे, ही सर्व प्रक्रिया आहे. या प्रक्रियेतून गेल्यानंतरच एखाद्या समुदायाला किंवा एखाद्या समाजाला एसटी मध्ये समावेश करता येतो. अशी ही सगळी थोडक्यात प्रक्रिया आहे. धन्यवाद. अमोल बंद करायचं.